संख्यावाढ गणित कसं आहे माहिती आहे का की ही जी निवडणूक होती 17 जागेची ही पूर्ण 11 जागा भारतीय जनता पक्षाला, 4 जागा शिवसेनेला आणि 2 जागा राष्ट्रवादीला असं हे संख्याबळ आहे. ते संख्याबळ पाहता आम्ही 300च्या पार नांदेडमध्ये आहोत. त्यामुळं निवडणुकीत कुठली अडचण नाही. 446 पैकी 300च्या पार. 452 मतदान आहेत टोटल पूर्ण. 452 पैकी 300च्या पुढे आमचं मतदान. पण तुमचे मित्र जे आहेत त्यांची काय भूमिका आहे प्रताप पाटील चिखलीकरांची? कोणला 4 तारखेपर्यंत वेळ बघूयात ना आपण. भरपूर आता आज संध्याकाळी कोण कोण फॉर्म भरला आहे, काय काय भरला आहे. त्यानंतर आमचे जे वरचे महाराष्ट्राचे नेते मंडळी सर्वजण तिघं एकत्र बसणार आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष, नंतर शिवसेना शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनीताताई पवार आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष तुटकरी साहेब सर्व एकत्र बसणार होता. फॉर्म झाल्यानंतर 3 वाजल्यानंतर फॉर्म संपल. कुठं कुणाकुणाचे फॉर्म आलेले त्यानंतर कारवाई चालू आहे. मराठवाडा जनहित पार्टी जी आहे ती आपल्याला सपोर्ट करेल काय? दोन्ही आजूबाजूला उजवे डावे दोन्हीकडे आहे आमच्याकडे. दुसरे जे पक्ष आहेत MIM वगैरे, कारण अजून वेळ अजून बघूत ना काय होते काय नाही. 4 तारखेच्या पुढे सगळं चालू होईल पूर्ण. जे पण महाविकास आघाडीने पण उमेदवार दिलेले त्याच्यामुळे बिनविरोध होणार नाही. नाही होणार नाही ना, नका बिना हरकत नाही ना. फक्त पण ऐकून घ्या, महाराष्ट्रामध्ये 17 पैकी 17 जागा महायुती जिंकणार आहे. बरं भाऊ, तुमची उमेदवारी डिक्लेअर झाली आणि भाजपाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये फेसबुक वॉर सुरू झालेला आहे. चेतन बापू देशमुख आणि बाळू खोमणे वैयक्तिक टीका सुरू झालेली आहे. काय सांगा? मला माहिती नाही, बघितच नाही. विजयाचा तुम्हाला विजय होईल याचा किती विश्वास आहे? 1001%. जुने नवे वाद असा काही आहे का? तुम्ही असा नव्याने कुठलाही जुना नवा वाद नाही आहे. सर्व ठिकाणी सर्वसमावेशक लोकांना तिकीटं दिलेली आहेत. आणि एका एकट्या अमर राजूरकर इथून नाव 4 नावं दिली होते. त्यानंतर महाराष्ट्र लेवलला चर्चा झाली आणि काल ही जी यादी जाहीर झालेली आहे पंतप्रधानांना दाखवून झालेली आहे. पंतप्रधान नितीन नवीन साहेब, देशाचे कणकर गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्यासमोर चर्चा होऊन यादी झालेली आहे. ते 11 जागा आमच्या त्यांनी जाहीर केल्या. बरं, साहेब असं म्हणले की अदृश्य हातही आमच्या सोबत आहे, खरं आहे का? साहेब म्हणलं तर असेल नक्कीच. हेमंत पाटील विशेषतः हेमंत पाटील आमचे मित्र पक्षाचे आहेत ना, बसणार आमच्यावर राहतील ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.